नमस्कार. रुची फूड्स बाय प्रिया या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्या जणींचं स्वागत करते. तर खूप मैत्रिणींनी मला सजेस्ट केलं होतं की प्रिया तुझं डाएट शेअर कर म्हणून. तर आज मी तुमच्याबरोबर माझं डाएट शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असल्यास लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मला माहिती आहे की नक्कीच तुम्हाला काहीतरी यूजफुल टिप्स माझ्या व्हिडिओमधनं मिळणार आहेत. तर थोड्याशा गप्पा या सेशनला आपण सुरुवात करूयात. तर डाएट मी माझा एका डाएटिशियनकडनं घेतलेला आहे. तर तुम्ही काही नॉमिनल छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फॉलो करू शकता माझ्या डाएटमधनं. पण प्रॉपर जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा वगैरे डाएट हवा असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे डॉक्टर किंवा डाएटिशियन असतील त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्ही घ्या. आणि मी पण माझा डाएटिशियनकडनंच घेतलेला आहे. तर सकाळी कडधान्यांचं एक बाउल तुम्हाला घ्यायचं आहे नाश्त्यासाठी. मग त्याच्यामध्ये हरभरे, मटकी, हिरवे मूग हे घ्यायचेत. मटकी आणि मूग हे मोड आलेले पाहिजेत, खूप पण नाही, पण एक दिवस मोड आलेले. आणि हरभरे तुम्ही आदल्या दिवशी रात्री भिजवून सकाळी घेऊ शकता. हे तुम्हाला प्रॉपर उकडून घ्यायचेत, उकडून हळद मीठ टाकून, किंवा त्याच्यानंतरनं तुम्हाला कांदा, टोमॅटो, लिंबू जे काय घालायचे ते तुम्ही घालू शकता. आणि एक एवढा बाउल तुम्हाला सकाळी हे खायचे. ह्याच्यानंतरनं तुम्हाला दुपारी जेवण करायचं, किंवा मी हे खाल्ल्यानंतरनं मी दुपारी जेवण करते. आणि नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही याच्यानंतरनं एक अंडं खाऊ शकता. तर हा नाश्ता तुम्हाला सकाळी 8 ते 10च्या दरम्यान करायचा आहे. आणि त्याच्यानंतरनं दुपारचं जेवण जे आहे ते तुम्हाला 1 ते 3 मध्ये करायचं आहे. आणि या जेवणामध्ये मग मी सगळं जेवण करते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही चपाती, वरण, भात, भाजी, कोशिंबीर किंवा सॅलड घेऊ शकता. तर चपाती आणि भाकरी हे अल्टरनेटिव्ह तुम्ही घेऊ शकता. भाकरींमध्ये तुम्ही नाचणी आणि ज्वारी, बाजरी ह्याच्या भाकरी घेऊ शकता. बाजरी फक्त तुम्ही थंडीमध्ये घ्या, कारण उन्हाळ्यामध्ये वगैरे हीट वाढू शकते बाजरीमुळे. पण हे अल्टरनेटिव्ह ठेवा, फक्त रोज चपातीच खाणं बरोबर नाही आहे. आणि वरण पण ज्या डाळी आहेत ते तुम्ही रोज वेगवेगळ्या डाळींचं वरण लावू शकता. खूप प्रमाणामध्ये पित्त होत असेल, ॲसिडिटी होत असेल तर तुरीची डाळ खाणं टाळा किंवा बंद करा. मला स्वतःला, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ॲसिडिटी किंवा पित्त हे खूप आहे, तर मी तुरीची डाळ पूर्णपणे बंद केलेली आहे. पण मी बाकीच्या डाळी घेते. डाळींमधून आपल्याला प्रोटीन मिळतं. तर एक मोठी वाटी भरून डाळ आपण रोज खाल्ली पाहिजे. आणि सॅलडमध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, बीट हे सगळं तुम्ही घेऊ शकता. कोशिंबीर हा सुद्धा चांगला सोर्स आहे, म्हणजे फायबरच आहे बऱ्यापैकी. तर पोट साफ व्हायला मदत होते. आणि भाजी, तर पालेभाज्यांमध्ये खूप आयर्न असतं, फायबर असतं, असं म्हणून पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. हेचं खूप हे केलेलं आहे आपल्या सगळ्यांवर, आणि आपल्या मेंदूत पण तेच हे की खूप पालेभाज्या. पण असं नाही आहे. पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. पालेभाज्या पण हेल्दी आहेत, पण पालेभाज्या आठवड्यातनं एकदाच खाल्ल्या पाहिजेत. आठवड्यातला 1 दिवस तुम्ही पालेभाज्या, 3 दिवस फळभाज्या आणि 2 दिवस कडधान्य ह्या भाज्या तुमच्या पूर्ण जेवणामध्ये पाहिजे. तर असं तुमचं रोजचं जेवण पाहिजे. जेवण झाल्यानंतरनं 1 ग्लास ताक वगैरे. आणि हे काय जेवण आहे हे सगळं मी पूर्ण म्हणजे दुपारी करून घेते दिवसभराचं. रात्रीचं जेवण मी करत नाही. तर संध्याकाळी याच्यानंतरनं संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्ही सॅलड घेऊ शकता. आणि सॅलडला ऑप्शन आहे सूप, वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेऊ शकता किंवा सॅलड घेऊ शकता. आणि त्याच्यानंतरनं मग काहीच खायचं नाही 6-7 नंतरनं. आणि रात्रभर, म्हणजे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी जे नाश्त्याला आपण कडधान्य खातो, कडधान्य हे खूप कडक असतात आणि ते पचायला बराच वेळ लागतो. ह्याच्यासाठी आपलं पोट 7 ते 8 तास जवळजवळ रिकामं असलं पाहिजे. त्याच्यामुळं मग रात्रीचं जेवण नाही घ्यायचं आहे तुम्हाला.
पण तुम्ही सुरुवातीला हा डाएट सुरू केला असेल, आपल्याला सगळ्यांना रात्रीचं जेवण जेवण्याची सवय असते, आपण 3 टाईम जेवण करतो. पण आपल्या आयुर्वेदानुसार आणि बऱ्याच आता नवीन आलेल्या तपासानुसार दिवसभरातनं 2दा तुमचं जेवण झालं पाहिजे. आणि मी पण एकदम बंद केलेलं नाही आहे, कारण मला खूप पित्त होतं. तर माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलेलं की सुरुवातीला 6 ते 7 मध्ये तू सॅलड भरपूर घे किंवा सूप घे, आणि नंतर ना 8 ते 9च्या दरम्यान जेव्हा परत वाटेल की भूक लागलेली आहे किंवा भूक लागल्याची जाणीव होतीये, तर तू परत एकदा सॅलड्स भरपूर, मग पोट भरून तुम्ही सॅलड खा, जेवढे खायचे तेवढे सॅलड खा. हे तुम्हाला डाएटची सवय होईपर्यंत. आणि खरंच म्हणजे सुरुवातीला एक 4-5 दिवस आपल्याला वाटतं, पण नंतर ना हळूहळू आपल्याला ह्या गोष्टींची सवय होते. आणि दुसरं म्हणजे जेवणामधलं चपाती आणि भाकरीचं प्रमाण आपल्या म्हणजे नॉर्मल रेग्युलर जेवणामध्ये आपण काय करतो, चपात्या जास्त खातो किंवा भाकरी जास्त खातो आणि भाजी कमी खातो. तर तुम्हाला भाजीचं प्रमाण वाढवायचे आणि चपाती आणि भाकरीचं प्रमाण कमी करायचे. तर ते सुद्धा तुम्हाला एकत्र कमी करायचं नाहीये. जर तुम्ही 2 चपात्या खाताय तर तुम्हाला 1.5 पर्यंत आणायची. सुरुवातीला तुम्ही 1.5 खा, त्याच्यानंतर मग तुम्ही परत अर्धी कमी करा, मग परत 1 घ्या. असं करत करत तुम्हाला हळूहळू कमी करायचंय आणि भाजीचं प्रमाण तुम्हाला वाढवायचंय. म्हणजे जेवढं फायबरस तुम्ही खाल तेवढं तुम्हाला पचण्यासाठी आणि पूर्ण शरीराला एनर्जीसाठी व्यवस्थित पुरतं, म्हणजे गरजेसाठी आहे. आणि दुसरं म्हणजे बरेच लोक काय करतात, रात्री फळं खातात. तर रात्रीच्या वेळी भूक लागली आहे, मग बाहेरचं काही खायचं नाही आहे किंवा पॅकेट फूड खायचं नाही आहे किंवा जेवण करायचं नाही आहे, चटपटीत खायचं नाही आहे, तर हेल्दी म्हणून फ्रूट खातात कोणतं पण. तर ते पण बरोबर नाही आहे. सूर्यास्तानंतरनं कोणतीच फळं खायची नाही आहेत किंवा इवन मुलांना पण द्यायची नाही आहेत. जी काही फळं तुम्हाला खायची आहेत ते संध्याकाळी 4-5च्या अगोदर, सकाळपासनं ते संध्याकाळी 4-5च्या दरम्यान तुम्हाला एक सीझनल फ्रूट कधी पण आधीमध्ये खायचे. रात्री फळं खाऊ नयेत, ते बरोबर नाही आहे शास्त्रानुसार. तर हा माझा पर्सनल डाएट आहे. तर ह्याच्यातल्या थोड्याफार गोष्टी तुम्हाला योग्य वाटतील त्या फॉलो करू शकता. पण जर तुम्हाला प्रॉपरच डाएट हवं आहे तर तुम्ही डायटिशियनला कन्सल्ट करा. 1-2 ब्लड टेस्ट वगैरे नॉमिनल टेस्ट असतात, त्या सांगतात ते, आणि त्याप्रमाणे मग ते तुम्हाला हे करतात. कारण बऱ्याच जणांच्या मेडिकल कंडिशन्स असतात, शुगर असते, BP असतो, थायरॉईड असतो, बऱ्याच गोष्टी अशा असतात आणि त्याच्या पथ्याप्रमाणे मग ते डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील. त्याच्यानंतरनं तुम्ही सकाळी तुम्ही कडधान्य खाल्ल्यानंतरनं थोडंसं एक अर्धा 1 तासानंतरनं जे काय तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. जसं मी मागे सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, ड्रायफ्रूट्समध्ये तुमचं काळे मनुके, खजूर, बदाम, अक्रोड ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. सीड्स वगैरे हे डिपेंड करतं. आता बरेच प्रमाणावरती सीड्स खातात लोक. पंपकिन सीड आहेत, त्याच्यानंतरनं सनफ्लॉवर सीड आहेत. तर हे तुमच्या याच्यावरती आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. पण अक्रोड, काळे मनुके, खजूर आणि अंजीर हे आपल्या बायकांसाठी चांगलं आहे. तर हे तुम्ही फॉलो करू शकता. तर अशा प्रकारे मी माझा डाएट तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. अजून कुठल्या गोष्टी तुम्हाला माझ्याशी शेअर करायच्या असतील किंवा काही अडचणी असतील, विचारायचे, किंवा वेगळा कोणता तरी विषय की प्रिया ह्याच्यावर गप्पा मारायच्या आहेत किंवा हा विषय तू पुढच्या वेळेस घे, तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि आत्ता जे काही सांगितले त्याच्यात पण काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण तुम्ही मला विचारू शकता. आणि थोडासा जरी युजफुल वाटला असेल हा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.